हॅलो नमस्ते ऑल फिटनेस को सारिका हेअर स्वागत आहे तुमचं सारिकाज लाईफ फिटनेस फूड फन आणि फॅमिलीमध्ये। उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळा हा बेस्ट सीझन आहे वजन कमी करण्यासाठी। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की उन्हाळ्यामध्ये वजन कसे कमी करायचे, याच्यासाठी काही टिप्स, आहारामध्ये कुठले कुठले आपण बदल करायला पाहिजे। सीझन चेंज झाला की आहारामध्येही चेंजेस आपण करायलाच पाहिजेत। काही सोप्या टिप्स सांगते की उन्हाळ्यामध्ये तुम्ही वजन अगदी आरामात करू शकाल। व्हिडिओला सुरुवात करूयातच तत्पूर्वी जर चॅनलवरती नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉन प्रेस करा की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाच व्हिडिओ मिस होणार नाही। मी म्हणाले की उन्हाळा हा बेस्ट सीझन आहे वजन कमी करण्यासाठी आणि त्याचं कारण म्हणजे पहिली टिप, उन्हाळ्यामध्ये आपलं डायजेशन पचन हे खूप स्लो आणि वीक असते की ज्याच्यामुळे आपल्याला सारखी भूक लागत नाही किंवा वारंवार खायची इच्छा होत नाही। आणि त्याच्यामुळे एकाच वेळी भरपेट न खाता दिवसभरातून स्मॉल आणि छोटे छोटे मील्स घ्या की ज्याच्यामुळे तुम्हाला त्रासही होणार नाही आणि जे तुम्ही जेवण खाल्लेलं आहे त्याचं व्यवस्थित पचन होईल। कारण आपण खाल्लेल्या अन्नाचं जर व्यवस्थित पचन झालं तरच आपलं वजन हे व्यवस्थित कमी होतं। तर त्याच्यामुळे डायजेशन आणि आपलं मेटाबॉलिझम हे व्यवस्थित राहावं आणि वेट लॉसही व्यवस्थित व्हावा, याच्यासाठी एकाच वेळी खूप जेवण न करता फ्रिक्वेंट स्मॉल आणि बॅलन्स्ड मील घ्या की तुमचं वेट लॉसही प्रॉपर होईल आणि याच्यासोबत प्रॉपर डायजेशन आणि मेटाबॉलिझम ही चांगलं राहील। दुसरी टिप, आहारामध्ये फायबर भरपूर प्रमाणामध्ये घ्या। फायबर म्हणजे काय तर आहारामध्ये तुम्ही सॅलड्स घ्या आणि सोबतच उन्हाळी फळं की ज्याच्यामध्ये कलिंगड, टरबूज, पपई, डाळिंब, शिवाय याच्यासोबतच सफरचंद, तर अशी फळे तुम्ही घेऊ शकता। आजकाल 12ही महिने सगळी फळं मिळतात, पण सीझनल फळं घेणं प्रिफर करा। आता तुम्ही म्हणाल की आंबा आणि द्राक्षे घ्यायचे की नाही, आंबा अजून मार्केटमध्ये तितका आलेला नाही पण द्राक्षे आलेले आहेत। तर आंबा वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये कसा आणि किती घ्यायचा याच्याबद्दल आपण व्हिडिओ घेऊन येऊयातच। द्राक्षांसाठी सांगायचं झालं तर द्राक्षामध्ये कॅलरीज आणि शुगर ही इतर फळांपेक्षा जास्त असते, तर त्यामुळे इतर फळं आपण ज्या प्रमाणामध्ये घेतो त्याच्यापेक्षा जास्त कमी प्रमाणामध्ये द्राक्षांचं सेवन करायचं। तिसरी टिप, उन्हाळ्यामध्ये भूक कमी लागते आणि त्यामुळे जास्तीत जास्त लिक्विड इंटेक घेणं हे खूप गरजेचं असतं आणि आपण ते घेऊ शकतो। कारण या दिवसामध्ये मेटाबॉलिझम हे स्लो होतं आणि बॉडी ही जास्त डिहायड्रेट होते, त्यामुळे दिवसभरातून 3 लिटरपर्यंत 10 ते 12 ग्लासपर्यंत आणि अगदीच पर्टिक्युलर झालं तर प्रत्येक 20 किलो वजनामागे 1 लिटर आणि तुम्हाला जशी तहान लागते तर त्याच्याप्रमाणे वॉटर इंटेक हा वाढवायला हवा आणि आपण इतका सफिशियंट पुरेसा वॉटर इंटेक घेतोय तर इकडे कटाक्षाने लक्ष द्यायला हवं। बॉडी डिहायड्रेट झाली तर आपलं मेटाबॉलिझम हे स्लो डाऊन होतं आणि त्याच्यामुळे तुमचं वजन कमी होणार नाही। त्यामुळे भरपूर पाणी प्या। उन्हाळ्यामध्ये तुम्ही भरपूर पाणी पिऊ शकता थंडीपेक्षा। अगदी पाण्यासोबतच तुम्ही काही पेय ड्रिंक घेऊ शकता नॅचरल, जसं की ताक असेल किंवा नारळ पाणी असेल, लिंबू सरबत असेल, कोकम सरबत असेल। अपार्ट फ्रॉम जसं की सॉफ्ट ड्रिंक किंवा कोल्ड ड्रिंक किंवा अगदी थंडगार पाणी पिणं अवॉइड करा, कारण हे जे कोल्ड ड्रिंक्स असतात ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये ॲडेड शुगर असते की जे तुमचं वजन वाढवते, तुमचे शुगर क्रेविंग वाढवते, त्याच्यामुळे कोल्ड ड्रिंक्स घेणं अवॉइड करा। आणि याऐवजी तुम्ही नॅचरल ड्रिंक घ्या की ज्याच्यामध्ये तुम्ही ताक आणि नारळ पाणी हे प्रिफर करू शकता, बेस्ट आहे, कुठेही अवेलेबल असतं। अजून एक जे टेट्रा पॅकमधले फ्रूट ज्यूस, सॉफ्ट ड्रिंक किंवा कोल्ड ड्रिंक जे आहेत हे घेणं अवॉइड करा। याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रिझर्वेटिव्ह म्हणून शुगर ॲड केलेले असते की जे आपलं वजन वाढवू शकते, हे लक्षात ठेवा। चौथी टिप, पचन चांगले होण्यासाठी प्रोबायोटिक म्हणजे दही, लो फॅट दही तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये 1 वाटी घेऊ शकता। कारण प्रोबायोटिक जे दह्यामध्ये असतात हे आपलं पचन सुधारण्यासाठी आणि जे आपल्या पोटातील गुड बॅक्टेरियाज, हेल्दी बॅक्टेरियाज आहेत ते आपल्याला दह्यातून मिळतात, वाढायला मदत होते। त्यामुळे दही तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये घेऊ शकता। दही हे उन्हाळ्यामध्ये घेण्यासाठी बेस्ट आहे की ज्याच्याने आपलं पचन सुधारतं, वेट लॉस होतो, याच्यातून आपल्याला चांगल्या प्रमाणात प्रोटीन मिळतात, कॅल्शियम मिळतात आणि सोबत इम्युनिटी चांगली राहण्यासाठीही मदत होते। इथे 2 गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात की दही खाताना ते दररोजच्या दररोज लावलेलं ताजं असावं, खूप थंड किंवा खूप आंबट असू नये। घरी बनलेलं असेल तर प्रिफर करा। अगदी बाहेरून जरी आणलेलं असेल तर त्या दिवशीचं दही त्या दिवशीच संपवून टाका। फ्रीजमध्ये ठेवणं, बाहेर काढणं, फ्रीजमध्ये ठेवणं, बाहेर काढणं आणि वापरणं, तर याच्यामुळे काही त्रास होऊ शकतात, जसे की ॲसिडिटीचा त्रास होणं किंवा संधिवात होणं किंवा सर्दी खोकला, तर असे त्रास होऊ शकतात। त्यामुळे दही घरी बनलेलं असू देत किंवा बाहेरचं आणलेलं असू देत त्या दिवशीचं दही हे त्या दिवशीच संपवून टाका। टिप नंबर 5, रात्रीचं जेवण हे एकदम हलकं घ्या, जसं की दाल खिचडी, थालीपीठ, धिरडं, घावण
असं घ्या, अगदीच हलकं असायला हवं. तुम्ही सूपसुद्धा घेऊ शकता, पण उन्हाळ्यामध्ये गरम आपल्याला नको वाटतं तर तुम्ही पराठा किंवा घावन, पालेभाज्या हे तुम्ही प्रिफर करू शकता. टिप नंबर 6, उन्हाळ्यामध्ये मिळणाऱ्या सीझनल भाज्या घ्या. फळांप्रमाणे भाज्यासुद्धा आजकाल 12ही महिने सगळ्या मिळतात, पण ज्या सीझनल आहेत तर त्या घेणं जास्तीत जास्त प्रिफर करा. पाणीदार भाज्या आणि पाणीदार फळं म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे जास्त आहे तर असे तुमच्या आहारामध्ये समावेश करा की याच्यामुळे बॉडी डिहायड्रेट होणार नाही. याच्यामध्ये कॅलरीज कमी असतात, पाण्याचं प्रमाण जास्ती असतं आणि अशा भाज्या घेणे वेट लॉसमध्ये खूप फायदेशीर ठरते. अशा कोणकोणत्या पाणीदार भाज्या आहेत की ज्या तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता, ज्याच्यामध्ये येईल दुधी भोपळा, पडवळ, गाजर, दोडका, काकडी हे तुम्ही तुमच्या आहारामध्ये जास्तीत जास्त घेऊ शकता. मशरूमही आहारामध्ये घेऊ शकता. सोबतच पालेभाज्याही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आहारात घेऊ शकता, ज्याचं तुम्हाला डाएट आणि वजन कमी करण्यामध्ये नक्कीच मदत होऊ शकते. ह्या जर का सगळ्या टिप्स तुम्ही जर का व्यवस्थित फॉलो केल्या तर उन्हाळ्यामध्ये वजन कमी करणं तुमच्यासाठी खूप सोपं जाईल. होप आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह असेल. ह्या ज्या सगळ्या टिप्स आहेत ह्या फॉलो करायचा प्रयत्न करा आणि या उन्हाळ्यामध्ये वजन कमी करा. तुम्हाला काय रिझल्ट मिळाले हे कमेंट करून नक्की सांगा. सोबतच अजून वेट लॉस आणि फिटनेस रिलेटेड कोणकोणत्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील हेही कमेंट करून नक्की सांगा. मी ते व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन. आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्सला. लवकरच भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. थँक्यू.